अतिशय खळबळजनक, संताप आणि चीड व्यक्त करणारी घटना आहे. आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या निंदन किंवा अशा प्रकारच्या घाणेरडे प्रकार आपल्या परिसरामध्ये कधी झालेले मला आठवत नाही. गुन्हे होतात, गुन्हेगारी आहे, परंतु लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करणं हे आपल्या भागाला शोभणारी गोष्ट नाही आहे. मला आठवतं आहे की आता जरी औद्योगिकरण वाढलं आहे, परराज्यातून खूप मोठ्या प्रमाणात इथं लोकांची स्थलांतर होत आहेत, त्यांच्याकडनं गुन्हे होत आहेत. चाकण परिसरामध्ये, राजगुरुनगर परिसरामध्ये पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, पण आम्हीसुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून कुठंतरी ह्या गोष्टीवर आळा घातला पाहिजे. आळा घातला पाहिजे इन द सेन्स आपल्याकडं येणारे भाडेकरू हे त्यांची तपासणी करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना राहायला जागा देणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाळत नाहीत. परिणामी अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत. आता हे जे झालं आहे हे अतिशय संतापजनक घटना आहे. सगळ्या महाराष्ट्राला कुठेतरी विचार करायला लावणारी घटना आहे. सरकार त्यांच्या परीनं कायदे बनवत आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत असते, परंतु ज्याचा जीव जातो त्याच्या घरातल्या लोकांचं नुकसान हे आयुष्यभराचं होतं. आता ह्या दोन चिमुकल्या मुली, त्यांनी काय केलं? काहीच नाही. त्यांची काही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे त्या कुटुंबाला, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला कुठंतरी अशा वाईट घटनेच्या सामोरं जावं लागतं आहे. मी उद्या परवा 2 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथभाई शिंदे, अजितदादा यांना प्रत्यक्ष भेटू. ह्या घटनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर यांना न्याय मिळेल आणि काहीतरी मदत सरकारच्या माध्यमातून किंवा विशेष करून आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत कशी पोचवता येईल अशा प्रकारचा मी प्रयत्न करतो. दादा, खरं तर अशा घटना घडत आहेत आणि पोलिसांकडून ह्या गोष्टीचं रेकॉर्ड असणं गरजेचं. बाहेरचे मजूर इथं काम करतात. काय झालं आहे? नाही, काय होतं की लोकसंख्या वाढली आहे. पोलिसांकडनं रेकॉर्ड कसं, जर तुम्ही पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट केलं तरच ना पोलिसांकडे रेकॉर्ड राहील. पोलीस स्वतःहून प्रत्येक घरामध्ये जाऊन तरी चौकशी करू शकत नाही की कोण राहते कोण नाही राहत. लोकसंख्या वाढलेली आहे. खेड आणि चाकण शहरामध्ये या गोष्टी पॉसिबलच नाही आहे. ते करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये. पण नागरिकांनीसुद्धा, घरमालकांनीसुद्धा तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे. पोलीस करतीलच त्यांच्या परिणाम. ते सुद्धा गृह खात्याला आम्ही सांगायचं विनंती करू मुख्यमंत्र्यांना की गृह खात्याला अशा सूचना द्या की जिथं रोजगार वाढला आहे, जिथं औद्योगिकरण आहे, अशा ठिकाणी अशा गोष्टी पोलिसांनी स्वतःहून कराव्यात. परंतु आता इतकी मोठी घरं आहेत, इतकी लोकसंख्या आहे. चाकणमध्ये जर बघायला गेलं तर 26,000 प्रॉपर्टीज आहेत. 26,000 घरामध्ये कोण जाणार पोलीस? तेवढा फोर्स, तेवढं मॅनपॉवर पोलिसांकडे नाही आहे. जर घर मालकानं स्वतःहून भाडेकरूला ठेवताना त्यांचे कर्तव्य आणि कायद्यामध्ये तसा उल्लेख आहे, कायद्यानं बंधनकारक आहे, ह्या गोष्टी आपण पाळत नाही नागरिक म्हणून. इतर प्रतिनिधी कोणीच भेटीस आलं नाही असा त्यांचा नातेवाईकांचा आरोप आहे. तुम्ही आलात, मात्र अजूनही कोणी मुख्य प्रतिनिधी अथवा अजून कोणी मंत्री किंवा असं कोणी भेटलं? आता हो, त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं निलमता येत आहेत.